ओके. तर आजचा आपला हा फर्स्ट फार्मसीचा लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिलं तर डिरेक्टली टॉपिकला सुरुवात करायच्या आधी मला हे एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला पहिला सिलेबस माहिती पाहिजे, की एक्झाम मध्ये कोणकोणते पार्ट्स असणार आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन्स येत आहेत. ओके, ते मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगते. आणि त्याच्याबरोबरच आपण जो काही सुरुवातीचा ड्रग्सचा टॉपिक आहे तो सुरू करूयात. क्लासिफिकेशन ऑफ ड्रग आपण उद्या बघू शकतो. तर जे आजचं फर्स्ट लेक्चर आहे त्याच्यामध्ये मला तुम्हाला सिलेबस सांगायचा आहे. तर याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स येतात. 100 क्वेश्चन्स मध्ये 100 क्वेश्चन्स याच्यामध्ये 60-40 बघा, काही एक्झाम्स मध्ये 60-40चं असतं, तर काही एक्झाम्स मध्ये 30-20 किंवा 70-30 होऊ शकतं. आता हे 60 क्वेश्चन्स आहेत ते एक्झॅक्टली कशाचे आहेत? 60 क्वेश्चन्स असणार आहेत नॉन टेक्निकल, नॉन टेक. आता या नॉन टेक मध्ये काय आहेत ते आपण बघूयात. आणि 40 क्वेश्चन्स कशाचे असणार आहेत? फार्मसी. ओके, जे तुम्ही तुमच्या बी फार्मसी, डी फार्मसी मध्ये सिलेबस तुमचा कव्हर केलेला आहे त्याच्यावरती इथे 40 क्वेश्चन्स असणार आहेत. काही एक्झाम्स मध्ये 70-30 सुद्धा असू शकतं. जसा पेपर जे नोटिफिकेशन येतं, ऍप्लिकेशन सुरू होते, त्याच्या GR मध्ये मेन्शन केलेलं असतं की कसं डिस्ट्रीब्युशन असणार आहे, 60-40 असणार आहे का 70-30 असणार आहे. ओके, साधारणपणे बऱ्याचशा एक्झाम्स मध्ये 60-40चं असतं. तर याच्यामध्ये बघा, आता जो आपण नॉन टेक्निकलचा सिलेबस बघतोय, नॉन टेक्निकल मध्ये एक्झॅक्टली असणार काय, ज्याच्यामध्ये तुम्हाला 60 क्वेश्चन्स येत आहेत. तर याच्यामध्ये पहिला टॉपिक असणार आहे इंग्लिश. याच्यामध्ये असणार आहे इंग्लिश. इंग्लिश मध्ये आहे ग्रामर. ग्रामर मध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग्स, पंक्च्युएशन, टेन्सेस अशा प्रकारचे क्वेश्चन्स इथे विचारले जातात. बेसिक असणार आहेत. सिनोनिम्स नॉर्मली विचारले जातील, कधी कधी कॉम्प्रिहेन्शन पण विचारलं जातं. पॅसेज, कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन मध्ये काय केलं जातं, एक नॉर्मली पॅसेज दिला जातो आणि पॅसेज वरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. सिनोनिम्स, अँटोनिम्स विचारले जातील. स्पेलिंग्स करेक्ट आहेत की नाही, किंवा या वर्डची स्पेलिंग चुकलेली आहे की नाही, किंवा करेक्ट सांगितली जाते की कशा प्रकारे लिहू शकता तुम्ही. त्यानंतर वोकॅबलरी, इडियम, फ्रेजेस आणि त्यांचं अर्थ काय आहे, त्यांचं एक्सप्रेशन कसं आहे हे तुम्हाला इथे विचारलं जातं. आता फिल इन द ब्लँक्स. आता या फिल इन द ब्लँक्स मध्ये कशा टाईपचे प्रोनाउन्स, नाउन्स विचारले जातील, ऍडजेक्टिव्ह विचारले जातील, अशा टाईपचा क्वेश्चन्स इथे विचारले जातात. येस, बरोबर, पॅरेग्राफ बेस्ड विचारले जातात. तुम्ही अनम्यूट करून सुद्धा तुमचं काय जे काय आन्सर आहे ते तुम्ही इथे मला सांगू शकता, किंवा सिलेबसच्या रिलेटेड अजून काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डिरेक्टली अनम्यूट करून मला विचारू शकता. त्यानंतर सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर, स्ट्रक्चरिंग कसं असं पाहिजे. ओके, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे, त्याच्यामध्ये काही चूक केलेली आहे का, ते करेक्ट फॉर्म मध्ये कसं लिहायचंय, अशा टाईपचे क्वेश्चन्स. बेसिक ग्रामर आहे, बेसिक. हे बेसिक ग्रामर इंग्लिशचं पण असणार आहे आणि मराठीचं पण बेसिक ग्रामर असणार आहे. त्यानंतर मराठीच्या याच्यामध्ये बघा, यांचं पण व्याकरण विचारलं जाईल. म्हणजे एक वाक्य रचना कशी पाहिजे, एका शब्द जर दिला असेल, सेंटेन्स जर दिला असेल तर त्याचं स्ट्रक्चरिंग कसं पाहिजे. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द इथे सुद्धा तुम्हाला विचारले जातील. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला जर त्या करंट अफेअर्स मध्ये एखादं पुस्तक म्हणा किंवा त्याच्या रिलेटेड एखादा कोणाला पुरस्कार दिलाय, तर त्यांची नावं तुम्हाला इथे माहिती पाहिजे. करंट अफेअर्सच्या रिलेटेड पुस्तकांचे लेखक, कोणतं पुस्तक आहे हे विचारले जातात. योग्य जोड्या लावा. याच्यामध्ये कधी समानार्थीच्या विचारल्या जाऊ शकतात, विरुद्धार्थीच्या विचारल्या जाऊ शकतात. याच्यामध्ये सुद्धा बेसिक मराठीचं ग्रामर तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यानंतर बघा, जनरल नॉलेज. आता ज्या पद्धतीने सांगितलंय की स्टाफ नर्सला त्याचा एक्झाम आता ती MPSC घेणार आहे. आपल्याला डिरेक्टली फार्मसी MPSC घेणार आहे की नाही असं सांगितलं तर आलं नाहीये अजून. तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स, कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातील माहिती नाही. पण जनरली जीकेच्या याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी आपण आपल्या जनरल बॅचेस साठी सुरूच केलंय. पण कशा टाईपचे क्वेश्चन, आतापर्यंत जे काही एक्झाम्स मध्ये क्वेश्चन्स येत आहेत, सरळ सेवाचे प्रश्न सोपे असतात, जसं की MPSC आणि इतर परीक्षांचे प्रश्न अवघड असतात. पण हे जर सरळ सेवामध्ये येतं तर याचे प्रश्न सोपे असतात. तर MPSC कंडक्ट करणार आहे तर याच्यामध्ये बघितलं जाईल की डिफिकल्टी लेवल वाढू शकते. तर तुम्हाला इथे हिस्ट्री, जिओग्राफी, त्याचबरोबर पॉलिटी याच्यामध्ये मॉडर्न हिस्ट्री
याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे. जनरल सायन्स, स्पोर्ट्स आणि कल्चर. जर करंट अफेअर्स मध्ये फक्त बघायचं की एखादी गोष्टी म्हणजे एखादी बातमी जर जास्त चर्चेत असेल त्याच्या रिलेटेड क्वेश्चन. इथे आरटीआय तुम्हाला माहिती पाहिजे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 ही माहिती पाहिजे. आणि त्याचबरोबर कॉम्प्युटरच्या रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला जेवढं, तुम्ही जरी 12th स्टँडर्ड मध्ये जर तुमचं आयटी सब्जेक्ट असेल, कॉम्प्युटरचा जर तुम्ही बेसिक अभ्यास केलेला असेल तर त्याच्यावरती तुम्हाला वर्ड काय आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड, पॉवर पॉइंट आणि त्याच्याबरोबर इमर्जिंग लिहून घ्या, हे इमर्जिंग टेक्नॉलॉजी. इमर्जिंग टेक्नॉलॉजी मध्ये अशा रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसं एआय आहे तशा एआयच्या याच्यावरती विचारल्या जाऊ शकतात, किंवा अजून कोणते असे डिव्हाइसेस आहेत ते डेव्हलप झाले त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. म्हणजे जनरल नॉलेज मध्ये करंट अफेअर्स सुद्धा आहे जे महाराष्ट्राचा आणि इंडियाचा दोघांचं विचारलं जाईल. जीकेचा सिलेबस इथे नॉन टेक मध्ये कव्हर केला जाईल. आता इथे बघा, हे आहे मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स अँड रिझनिंग. ऍप्टिट्यूड टेस्ट, बेसिक मॅथ्स, जे काही तुमचं पर्सेंटेज, रेशो अँड प्रपोर्शन, ओके, अशा टाईपचे क्वेश्चन्स. ऍव्हरेज त्यानंतर काय, रेशो अँड प्रपोर्शन, त्याच्यानंतर पर्सेंटेज, असे बेसिक क्वेश्चन विचारतात. आणि रिझनिंग मध्ये तुम्ही काय करता की सिक्वेन्सिंग कसं आहे, ब्लड रिलेशन्स काय आहेत, त्यानंतर डिस्टन्स आणि डिरेक्शन्स, कोणत्या डिरेक्शन आहे, एवढ्या या साईडून 50 मीटर्स चालला, त्याच्यानंतर 60 घेतलं, त्यानंतर राईट घेतला, लेफ्ट घेतला आणि आता तो कुठे आहे त्याच्या फर्स्ट पोझिशन पासून. म्हणजे असणारे डिस्टन्स आणि डिरेक्शनचे क्वेश्चन, ब्लड रिलेशनचे क्वेश्चन्स विचारले जाते. याच्यामध्ये काही बेसिक न्यूमरिक, अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स असणारे आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला सायन्स थोडं स्टडी करायचं आहे. सायन्स बरोबर मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ओके, याच्या रिलेटेड. आणि एन्व्हायरमेंटल सायन्स जर डिफिकल्ट जर तुम्हाला काय वाटलं तर याच्यामध्ये जे काही एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनचे ऍक्ट्स आहेत तेच तुम्हाला इथे डिफिकल्ट वाटू शकतात, नाहीतर इतर सिलेबस एन्व्हायरमेंटचा खूप सोपा आहे. ओके, हा पार्ट तुम्ही बघितलाय नॉन टेक्निकलचा. याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश, मराठी, जीके मध्ये बाकीचे इतर सब्जेक्ट्स आहेत आणि मॅथ्स अँड रिझनिंग हा पूर्ण पार्ट कशाचा आहे, नॉन टेक्निकलचा. आता टेक्निकलचा सिलेबस लिहा. याच्याबरोबर जे पॉइंट्स मी तुम्हाला नोट डाऊन करायला लावते आणि याच्यानंतर लगेच सांगणार आहे की तुम्हाला कोणते टॉपिक्स वरती जास्त हे द्यायचंय, भर द्यायचंय. आपण टॉपिक सगळे डिटेलमध्ये कव्हर करणार आहेत, पण तुम्हाला तुमच्या साईडून जो काही तुमचा सेल्फ स्टडी आहे त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिक्सला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. हा असणार आहे टेक्निकलचा सिलेबस. टेक्निकल टोटल 40 क्वेश्चन्स असणार आहे आणि 80 मार्क्स साठी हा पार्ट असणार आहे. क्वेश्चन्स आणि 80 मार्क्स. म्हणून बघा, हा टॉपिक म्हणजे जो काही टेक्निकलचा हे आहे तुमचा वेटेज आहे तो खूप जास्त आहे. इथे तुम्हाला प्रॉपरली करायचं. एक, टाइप्स ऑफ ड्रग्स, क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, ड्रग डोसेज फॉर्म्स, बायो अवेबिलिटी, इंडिकेशन्स, कॉन्ट्रा इंडिकेशन्स, ऍडवर्स ड्रग रिएक्शन. मी याच्यावरती अंडरलाईन नाही करत, नाही तर तुम्हाला हे रीड करता नाही येणार. ओके, फक्त साईडला जे लिहिल मी ते मेन्शन करा. टाइप्स ऑफ ड्रग्स, एव्हरी इयर याच्यावरती क्वेश्चन येणार. आपण जे काही पीवायक्यूज बघणार आहोत, ओके, पुढील लेक्चर्स मध्ये आपण बघूयात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की टाइप्स ऑफ ड्रग्स वरती क्वेश्चन्स विचारले. क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स इम्पॉर्टंट आहे. हे डोसेज फॉर्म्स मध्ये कोणत्या वेने तुम्ही डोसेज घेताय, टॅबलेट्स फॉर्मने ओरल घेताय का आयव्ही थ्रू इंट्रामस्क्युलर घेणार आहे, तर हे असणारे डोसेज फॉर्म. टॉपिकल ऍप्लिकेशन ऑफ ड्रग हे सुद्धा पार्ट आहे याच्यामध्ये. तर एक्झॅक्टली हे जे फॉर्म्स आहेत त्यांना म्हटलं जातं ड्रग डोसेज फॉर्म्स. त्यानंतर बायो अवेबिलिटी, एखादं ड्रग जर तुम्ही घेतलंय तर ते किती प्रमाणामध्ये तुमच्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये पोहोचतं, कोणत्या वेने जास्त प्रमाणामध्ये पोहोचणार आहे, कोणत्या वेने कमी फॉर्म मध्ये घेतलं जातं, म्हणजे कमी पोहोचणार आहे सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये, ते असणारे बायो अवेबिलिटी. त्यानंतर इंडिकेशन्स, कॉन्ट्रा इंडिकेशन, ऍडवर्स ड्रग रिएक्शन, हा पॉइंट नोट करा. ऍडवर्स ड्रग रिएक्शन
त्याचे टाइप्स, या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स वरती सुद्धा प्रत्येक वर्षी जे काही एक्झाम्स होतात त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. तर खूप इम्पॉर्टंट टाईप आहे. याचे जे टाइप्स ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन याचे जे आहेत ते सुद्धा तुम्हाला स्टडी करायचे. रोल ऑफ अँटीबायोटिक्स. ओके, अँटीबायोटिक्स काय तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये कळून जाईल आणि ह्या अँटीबायोटिक्सचा रोल काय असतो. क्लिनिकल फार्मॅकोलॉजी मध्ये तुम्ही स्टडी करणार आहे की फार्मॅकोकायनेटिक्स, फार्मॅकोडायनेमिक्सचे प्रिन्सिपल्स काय असतात, याचे सब टॉपिक्स काय आहेत आणि कशा प्रकारे ते काय करतात बायो अवेबिलिटीला हेल्प करणार आहे. त्यानंतर न्यूरो फार्मॅकोलॉजी, नावाने समजून घ्या. न्यूरो, एका एक्झाम मध्ये तर एवढा बेसिक क्वेश्चन विचारलाय की न्यूरो फार्मॅकोलॉजी ओके हा कशाच्या स्टडीच्या रिलेटेड आहे, फार्मसिस्टच्याच एक्झाम मध्ये विचारलंय. न्यूरो फार्मॅकोलॉजी इट्स रिलेटेड टू ब्रेन. ओके, ब्रेनच्या याच्यामध्ये मेडिसिनचा काय रोल आहे, फार्मॅकोलॉजीमध्ये तुम्ही स्टडी करता की ड्रग्स, आणि ड्रग्सचं कसं वर्किंग होतं तुमच्या ब्रेनच्या याच्यावरती तुम्ही न्यूरो फार्मॅकोलॉजीमध्ये शिकणार आहे. सायको फार्मॅकोलॉजी रिलेटेड टू मेंटल हेल्थच. कार्डिओवॅस्क्युलर फार्मॅकोलॉजी हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काय अँजिना लाईक कंडिशन्स, अर्थोस्क्लेरोसिस, ही जे काही सगळे डिसिजेस आहेत तुमच्या हार्टचे रिलेटेड त्याच्यासाठी कोणते मेडिकेशन्स आणि त्यांचा काय इम्पॅक्ट होतो हे डिरेक्टली तुम्ही जनरल क्लासिफिकेशन मध्ये मी तुम्हाला हे कार्डिओवॅस्क्युलर न शिकवता डिरेक्टली या टॉपिक मध्ये शिकवणार आहे. आणि त्यानंतर आहे फार्मॅको इपिडेमिओलॉजी, हा पण इम्पॉर्टंट टॉपिक. डेंटल फार्मॅकोलॉजी. ओके, जर फार्मॅको इपिडेमिओलॉजी मध्ये एखादा प्रश्न आला तरी येतो तर हा एवढा इम्पॉर्टंट टॉपिक नाही. डेंटल फार्मॅकोलॉजी सेम जशा टाईपचे तुम्ही न्यूरो फार्मॅकोलॉजी आणि कार्डिओवॅस्क्युलर फार्मॅकोलॉजी मध्ये शिकणार आहे की कशा टाईपचे क्वेश्चन्स येतील, सिमिलरली इथे पण तुम्हाला मेडिकेशनच शिकायचे, त्यांचा काय इम्पॅक्ट असणार आहे. ओके, हा टॉपिक आपण जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये बघितला. आता याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे इंडियन फार्मॅकोपिया आणि ब्रिटिश फार्मॅकोपिया. याच्यामध्ये एक प्रश्न एक्झाम फार्मसिस्टची असू द्या, फार्मसी ऑफिसरचा असू द्या, एक प्रश्न याच्यावरती हमखास येणार. तो कशाच्या पद्धतीने विचारला जातो, एकतर यांचा इयर, यांचे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, यांच्या डेफिनेशन्स वरती पण प्रश्न आलेत. बघा एवढे सिम्पल क्वेश्चन्स येतात, जर तुम्ही रेग्युलरली लेक्चर्स केले तर तुम्हाला ही एक्झाम क्लिअर करायला प्रॉब्लेम येणार नाही. इंडियन फार्मॅकोपिया, ब्रिटिश फार्मॅकोपिया हे दोन्ही सुद्धा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट लिहा. कारण की जर तुम्ही इथून पुढे याच्या रिलेटेड कुठूनही काही वाचत असाल, नॉर्मली तुम्ही काही सर्च करत असाल तर या टॉपिकला तुम्हाला इम्पॉर्टन्स द्यायचं. त्यानंतर फार्मसी ऍक्ट ऑफ 1948 यांचे अमेंडमेंट्स, यांचे शेड्यूल्स, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. शेड्यूल्स वरती प्रश्न येतात, मी तुम्हाला सांगेल याच्यानंतर की कशावरती प्रश्न जास्त येत आहेत. FDA कोणत्या सालापासून ते लागलंय, कोणत्या ऍक्ट नुसार आलंय, अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात त्याच्यावर. ड्रग स्टोरेज, ड्रग स्टोरेज हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कशा पद्धतीने ड्रग्सला स्टोर केल्या जातात, त्यांचे पॅकेजिंग म्हणा, स्टोरिंग म्हणा, कोणत्या कंडिशन्स आहेत ते आपण आपल्या लेक्चर्स मध्ये बघू, पण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. लॉजिस्टिक्स अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट याच्यावरती पण येऊ शकतो, पण एवढा इम्पॉर्टंट हा नाही. रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, खूप सिंपल टॉपिक आहे. रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट याच्यावरती क्वेश्चन येतो आणि सिंपल क्वेश्चन येतात, खूप इझी क्वेश्चन्स येतात त्याच्यावर. की जसं मग हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आलाय तर त्याचं डायग्नोसिस करणार आहे का त्याला मेडिकेशन्स देणार आहे, मेडिकेशन्स देण्याचं काम हे फार्मासिस्टचं आहे. ओके, त्याचं डायग्नोसिस करून त्याला ट्रीटमेंट कोणती असायला पाहिजे हे काम फार्मासिस्टचं नाही. तर अशा टाईपचे ऑप्शन्स दिले जातात, तुम्हाला एलिमिनेट करून राईट ऑप्शन सिलेक्ट करायचं. कम्युनिटी फार्मसी, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि खूप सिंपल क्वेश्चन्स येतात त्याच्यावरती. डिसइन्फेक्टन्स अँड देअर कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल्स अँड हॉस्पिटल्स, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. EDL, ECL लिस्ट आणि स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्स अँड कन्झ्युमेबल रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल, हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, याच्यामध्ये मी तुम्हाला इथे सिलेबस डिस्कस केलाय, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात हे आपण इथे बघितले. याच्यानंतरच्या स्लाइड मध्ये एकच मिनिट, काही टॉपिक्स लिहून घ्या तुम्ही, ज्यांचे मी तुम्हाला आता नावं सांगते. एक आहे ऍक्ट्स अँड सेक्शन्स. ऍक्ट्स अँड सेक्शन्स याच्यावरती क्वेश्चन येतो. जे काही मी PYQचं अनालिसिस केलंय, मुलांना जे काही PYQs बद्दल शिकवलंय त्याच्यानुसार मी तुम्हाला डिरेक्टली सांगते की कशावरती प्रश्न येतात.
म्हणून जे काही तुम्ही आता स्टडी करणार आहे फक्त तुमचा डोळा या टाईपच्या सेक्शन्स वरती असला पाहिजे. कोणतं सेक्शन आहे का? आता स्पेसिफिकली सेक्शन्स आणि ऍक्ट कशामध्ये, तुम्ही ज्यावेळेस फार्मास्युटिकल ऍक्ट ऑफ 1948 स्टडी करताय किंवा इंडियन फार्मॅकोपिया इंडियामध्ये कधी आला, कधी लागू झाला, अशा टाईपचे जे काही डिफरिंग इयर्स असतात. बघा, एखादी ऍक्ट आली आहे, समजा ती 1919 मध्ये आली आहे ऍक्ट, पण ती लागू कधी होतीये, 1 वर्षानंतर होती, लगेच 1920 मध्ये होती का 1921 मध्ये होतीये, ह्या गोष्टी डिफरिंग आहेत, ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आहे ड्रग डोसेज फॉर्म. ड्रग डोसेज फॉर्म. हॉस्पिटल फार्माकोलॉजी वरती फसाय 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 वरती येणारे क्वेश्चन. स्टोरेज ऑफ ड्रग मी ते लिहित नाही कारण की आपण ऑलरेडी सिलेबस मध्ये बघितलंय. त्यानंतर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, न्यूरो फार्मॅकोलॉजी, याच्यावरती बेसिक क्वेश्चन्स इथे विचारले जातात. त्यानंतर आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया किंवा त्याच्या ऍक्ट नुसार 1948 वरती क्वेश्चन जास्त विचारले जातात. कोणती ऍक्ट आली, कोणती इयर, इथे तुमच्यासाठी इयर्स, फॅक्च्युअल गोष्टी इम्पॉर्टंट असणार आहे. इयर्स, कोणत्या इयरला आलीये आणि कोणती ऍक्ट कोणत्या इयरला आलीये. ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, एडीआरस म्हटलं जातं, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. टाइप्स ऑफ ड्रग्स, कोणत्या कोणत्या टाइपचे ड्रग्स आहेत. क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, आणि कोणता ड्रग आहे आणि त्याचे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स कोणते, या टाइपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जातात. ओके, आपण ज्यावेळेस आपण पीवायक्यूज बघू त्यावेळेस त्या पार्टमध्ये पण आपण स्टडी करणार की कसे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, मी सुरुवातीच्या पार्टमध्ये सांगितलं की कसा सिलेबस आहे, कसं मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे आणि कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. आता बघूयात आपण की ड्रग्स काय आहेत. ओके, एक पूर्ण टॉपिक न करता आपण फक्त आज ड्रग्स स्टडी करूयात की ड्रग्स काय, त्यांचं डेफिनेशन काय आहे, ओके, त्यांचं कंपोजिशन कसं असतं. उद्याच्या लेक्चर पासून आपण क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स घेऊया. जे ड्रग्स असतात त्यांचं एक केमिकल कंपोजिशन आहे जे कशासाठी वापरले जातात, की जे काही बॉडीमध्ये पेन आहे त्याला क्युअर करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे तुम्ही जे आता साधारणपणे ड्रग्स ऐकता, ओके, ते अब्युसिव्ह ड्रग्स असतात जे सिड्युसिव्ह इम्पॅक्ट बॉडीवरती टाकतात, कारण की म्हणजे नशा करण्यासाठी जे ड्रग्स वापरले जातात ते असतात अब्युज ड्रग. आणि एक दुसरे ड्रग्स असतात जे आपल्याला फार्मसी मधून मिळतात, त्यांचं काम असणारे फार्मास्युटिकल ड्रग. हे दोन्ही ड्रग्स असतात. एक अब्यूज ड्रग जे अब्यूज सबस्टन्सेस असतात किंवा सबस्टन्स अब्यूज साठी वापरले जातात, आणि एक असतात फार्मास्युटिकल ड्रग्स जे आपण कशासाठी, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये किंवा त्यांच्या कोणतीही जर बायोलॉजिकल इफेक्ट हा डेव्हलप करण्यासाठी, ॲबनॉर्मलिंग फंक्शनिंग बॉडीमध्ये ज्यावेळेस ॲबनॉर्मल फंक्शन्स असतात त्याला प्रॉपर करण्यासाठी, त्याला नॉर्मल करण्यासाठी ह्या फार्मास्युटिकल ड्रग्सचा वापर केला जातो. मग हे कशा कशा पद्धतीने वापरले जात आहे, एक तर डायग्नोज करणं की एखादा डिसीज आहे की नाही, डिसीज डायग्नोसिस साठी पण वापरले जात आहे. ड्रग्स आर युज फॉर, क्वेश्चन बघा क्वेश्चन कसा बनू शकतो. ड्रग्स आर युज फॉर, तुम्हाला वाटेल यार डिसीज क्युअर करण्यासाठी ड्रग्स घेत आहेत, म्हणजे एखादी ॲबनॉर्मल फंक्शनिंग, समजा एखादा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, इन्सुलिनचा प्रॉब्लेम आहे किंवा डायबिटिक आहे तो, तर त्याला ड्रग्स दिले जातात. पण नाही, डायग्नोस एखादा ड्रग म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादा डिसीज आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी पण या ड्रग्सचा वापर केला जातो. त्यालाच काय म्हटलं जातं, डायग्नोसिस ऑफ डिसीज साठी ड्रग्सचा वापर होतो. प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज, प्रिव्हेंट करण्यासाठी, म्हणजे एखाद्या व्यक्तीला डिसीज होण्याच्या आधी ज्या काही काळजी घेतोय त्याला म्हटलं जातं प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. त्याच्यासाठी सुद्धा या ड्रग्सचा वापर केला जाणार. ट्रीटमेंट ऑफ डिसीज, येस, एकदा डायग्नोसिस झालं की हा डिसीज आहे, त्याला ट्रीटमेंट द्यावीच लागते, त्याच्यामध्ये ड्रग्सचा वापर होतो. रिलीफ ऑफ सिम्पटम्स, तुम्ही बघितलं असेल काही डिसीजेस असे असतात ज्यांना क्युअर करणं पॉसिबल नाही पण त्यांचे सिम्पटम्स क्युअर केले, म्हणजे सिम्पटम्स टॅकल करतात. म्हणजे एखादा डिसीज ज्याला कुठलंही मेडिकेशन नाही, समजा एखादं वॅक्सिनेशन नाही, त्याला काय केलं जातं, त्याला सिम्पटम्स काय, फिवर वाढतोय, फिवर मेंटेन करा, किंवा फिवर कमी करण्यासाठी जे काही मेडिकेशन देता येतील ते करा. त्यासाठी क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही स्टडी करता अँटीपायरेटिक ड्रग्स जे फिवर कमी करण्यासाठी काम करतात. त्यानंतर दुसरे असणारे, जर बॉडीमध्ये काही स्वेलिंग असेल, इन्फ्लामेशन, तर अँटी हिस्टामाइन्स दिले जातात.
ओके. अँटीहिस्टामाइनचं काय, स्वेलिंग कमी करणं, ॲलर्जिक बॉडीमध्ये जे काही ॲलर्जिक रिॲक्शन्स आहेत ते कमी करणं, म्हणजे सिम्पटम्सला ट्रीट करण्यासाठी हे ड्रग्स दिले जाऊ शकतात. नाउ मॉडिफिकेशन ऑफ फार्मॅकोलॉजिकल फंक्शनिंग, आता जे काय ॲबनॉर्मल फंक्शनिंग होतं बॉडीचं त्याला क्युअर करण्यासाठी हे ड्रग्स दिले जातात. जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी एक डेफिनेशन दिली होती, एनी सबस्टन्स ऑर प्रोडक्ट used or intended to be used to modify or explore physiological symptoms or pathological state for benefit of recipient. जर एखाद्या व्यक्तीमध्ये त्याचं फिजिओलॉजिकल फंक्शनिंग इम्पेड झालं असेल, इम्प्रॉपर झालं असेल, पॅथॉलॉजिक कंडिशन जास्त वाढले असतील, त्या व्यवस्थित करण्यासाठी जे काही सबस्टन्सेस दिले जातात त्यांना म्हटलं जातं ड्रग्स. ओके. त्यानंतर बघा जे काही फार्मास्युटिकल ड्रग्स आहेत, आपण इथे क्लासिफिकेशन मध्ये बघितलं, एक असतात फार्मास्युटिकल ड्रग्स, एक असतात अब्युज ड्रग. आता फार्मास्युटिकल ड्रग्स कोणते आहेत एक्झॅक्टली? असे मेडिसिन ज्यांचा वापर कशासाठी केला जातोय, प्रिव्हेन्शन, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटसाठी केला जातोय. मग याच्यामध्ये कोणते कोणते असतात फार्मास्युटिकल ड्रग्स मध्ये? टॅबलेट्स असतात, कॅप्सूल्स असतात, सिरप्स असतात, इंजेक्शन दिले जातात, ऑइंटमेंट्स जे ट्रॉपिकल ऍप्लिकेशन तुमच्या स्किनवरती अप्लाय करतात, ऑइंटमेंट्स, क्रीम्स, आय ड्रॉप्स आणि सपोजिटरीज. ओके. सपोजिटरीज तुम्ही पुढील लेक्चर्स मध्ये डिटेलमध्ये स्टडी करा. तर हे असे फॉर्म्स आहेत ज्याच्याद्वारे आपण काय करतो, आपल्या बॉडीमध्ये जे काही फिजिओलॉजिकल फंक्शनिंग आहे जे इम्प्रॉपर झालंय त्याला क्युअर करण्यासाठी, त्याला नॉर्मल करण्यासाठी या ड्रग्सचा वापर केला जातो आणि त्या ड्रग्सला म्हटलं जातं फार्मास्युटिकल ड्रग्स. आता जो फार्मास्युटिकल ड्रग्स आपल्या बॉडीवरती इम्पॅक्ट कॉज करताय ते पण दोन असतं. समजा आता मी टॅबलेट्स घेतले, नॉर्मल टॅबलेट्स घेते, त्याच्यामुळे माझ्या बॉडीवरती काय इम्पॅक्ट पडेल? दोन प्रकारचे इम्पॅक्ट पडतील. असं कोणतंही ड्रग नाही, आता हे सोडा की कोणत्या सोर्स पासून ते डेव्हलप झालं. ज्यावेळेस तुम्ही टॅबलेट्स घेता त्याच्यामुळे दोन एक असतं, एक असतो थेराप्युटिक इफेक्ट आणि दुसरा असतो साइड इफेक्ट. ऍडव्हर्स ड्रगच्या याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी करू की ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स काय असतात. ADRs. बघा, नॉर्मली आपण ज्यावेळेस टॅबलेट्स घेतो, मेडिसिन्स घेतो, इनफॅक्ट तुम्ही ड्रग्स घेताय, ड्रग्स फार्मास्युटिकल ड्रग्स, मी फार्मास्युटिकल ड्रग्स बद्दलच बोलते याच्यामध्ये. तर याच्यामुळे तुमच्या बॉडीवरती एक इम्पॅक्ट पडतो, त्याला म्हटलं जातं थेरॉपिटिक इम्पॅक्ट. म्हणजे जर समजा तुमचं डोकं दुखतंय आणि तुम्ही डोकं दुखण्यासाठी जे काही पॅरासिटामॉल घेताय, आता त्याचा इम्पॅक्ट काय पडणार आहे तुमच्या बॉडीमध्ये, की तुमचं डोकेदुखी थांबणार. पण जर कन्सिस्टंटली तुम्ही हे मेडिकेशन्स वरती असाल, बॉडीमध्ये एक मेकॅनिझम आहे हाफ लाईफ ऑफ ड्रग, ते तुमच्या एका हाफ टाइम असतो ज्याच्यामध्ये 50% कॉन्सन्ट्रेशन रिलीज होतं. इन केस जर तुमचा रिनल इम्पार्टमेंट असेल, रिनल म्हणजे किडनी फंक्शनिंग जर प्रॉपर नसेल, तर बॉडीच्या बाहेर हा ड्रग फेकला नाही जात आणि तो बॉडीमध्ये सॅच्युरेट व्हायला लागतो. सॅच्युरेट झालं तर टॉक्सिकेशन होईल, पॉइझनिंग होईल आणि बॉडीवरती हार्मफुल इफेक्ट. म्हणजेच एखाद्या ड्रगचा जसा थेरापिटिक इम्पॅक्ट असतो, थेरापिटिक इफेक्ट असतो, त्याच्यासोबत त्या ड्रगचा साईड इफेक्ट पण असतो. म्हणजे एक जर चांगला आहे, कधी कधी काही मेडिकेशन कोणते तुम्हाला डॉक्टर म्हणतात, डिझीनेस जाणवते का तुम्हाला, म्हणजे जास्त झोपल्यासारखं जाणवते का, ड्राउझीनेस जाणवते का, नॉशिया आहे का, वॉमिटिंग आहे का, तुम्ही मेडिकेशन तर घेताय पण त्याच्यासोबत म्हणजे हे सिम्पटम्स पण दिसतात. जरी तुम्हाला बरं वाटायला लागलं असेल एखादी मेडिकेशन्स घेऊन, त्याच्यासोबत जे काही इफेक्ट्स दिसतात जे तुम्हाला कसे आहेत, अनवॉन्टेड आहेत, अनवॉन्टेड, अनडिझायर्ड, या इफेक्ट्सला काय म्हणतात, साईड इफेक्ट्स. आणि त्याच्यापेक्षा जास्त हे सिव्हिअर असतील. साईड इफेक्ट्स नॉर्मल असतात, मळमळ होतीये, एखादी मेडिकेशन घेतल्यानंतर वाटतं की खूप झोपेसारखं वाटतं, ते असतात साईड इफेक्ट्स. पण याच्यापेक्षा व्यतिरिक्त बॉडीवरती खूप हार्मफुल इफेक्ट जर होत असेल त्याला म्हटलं जातं ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. आणि ऍडव्हर्स ड्रग बघा, ऍडव्हर्स म्हणजे जास्त प्रमाणामध्ये होत आहे आणि ड्रग्स रिॲक्शन, ड्रग्स म्हणजे मेडिकेशन्समुळे जे काही इम्पॅक्ट होत आहे तुमच्या बॉडीवरती त्याला म्हटलं जातं ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. ओके. हे तुम्ही बघितलंय फार्मास्युटिकल ड्रग्स बद्दल. त्यानंतर आहे एक अब्यूज ड्रग. अब्यूज ड्रग नावावरूनच कळत असेल, जे सबस्टन्सेस तुम्ही किंवा असे लोक ते काय करतात, त्यांच्या मेंटल किंवा न्यूरल, मेंटल
मेंटल फंक्शनिंगला ते काय करतायत, सप्रेस करतायत. ओके, हे जे लोक जास्त एन्झायटी मध्ये असतात, डिप्रेशन मध्ये असतात, ओव्हर थिंकिंग मध्ये असतात, हे काय करतात, त्यांच्या सिग्नलिंगना स्टॉप करण्यासाठी असे ड्रग्ज घेतात जे या मेकॅनिझम, या रिसेप्टर्स वरती जाऊन बाइंड करतात, आणि बाइंड झाल्यानंतर काय होत नाही, तेवढं फिलिंग तुम्हाला होत नाही. जे पेन असेल एकतर होऊ शकतं, ओव्हर थिंकिंग स्टॉप होऊ शकते, आणि या टाईपच्या ड्रग्सला सिडेटिव्ह ड्रग्ज सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे सबस्टन्सेस यूज इम्प्रॉपरली किंवा एक्सेसिव्हली, जास्त प्रमाणे वापरले जाऊ शकतात, किंवा इम्प्रॉपरली, प्रॉपर पद्धत नाही. मेडिकल पर्पजेस, नॉन मेडिकल पर्पजेस, मेडिकल पर्पज नाही त्याच्या व्यतिरिक्त मेडिसिन्स, प्रिस्क्राईब मेडिसिन्स आणि ओव्हर द काउंटर मेडिसिन्स असे दोन प्रकार असतात, आणि त्याच्या व्यतिरिक्त एक असतो जे तुम्ही बाहेरून ड्रग्स मागवतात. रिझल्ट इन फिजिकल किंवा फिजिओलॉजिकल डिपेंडन्स, याच्यामुळे काय होतं, त्याच्यावरती, त्या टाईपच्या ड्रग्स वरती डिपेंडन्स वाढत जातो. ओके, कारण की त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये राहू वाटतं, आणि त्याच्यावरती डिपेंडन्स वाढायला लागतं. आता या ड्रग्समुळे काय होणार आहे, या इफेक्ट कशावरती होतो, ब्रेन फंक्शनिंग वरती होतो, मेंटल हेल्थ वरती होतो, सोशल लाईफ वरती होतो, आणि फिजिकल हेल्थ वरती तर होणारच आहे. या टाईपच्या ड्रग्सला म्हटलं जातं अब्यूज ड्रग. त्यानंतर बघा, कंपोजिशन ऑफ ड्रग. आता तुम्ही बघितलं की ड्रग्स असतात, त्यांचं काय असणार आहे, फार्मास्युटिकल ड्रग्स असतात, अब्यूज ड्रग्स असतात. जे काही फार्मास्युटिकल ड्रग्स असतात त्यांचा एक थेरॉप्युटिक इफेक्ट असणारे साईड इफेक्ट्स असू शकतात, किंवा त्यांना काय फर्दर म्हटलं जातं ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, हे त्यांचे रिॲक्शन्स असतात. पण हे कोणतेही मेडिसिन्स म्हणा, तुम्ही सिरप घ्या, एखादं सिरप घेताय लिक्विड फॉर्म मध्ये, किंवा टॅबलेट्स घेताय, कॅप्सूल्स घेताय, या सर्व मेडिसिन्सना त्यांचं एक कंपोजिशन असतं, एका फॉर्म मध्ये ते बनवले जातात. मग हे काय आहे कंपोजिशन यांचं, म्हणजे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स मेनली कन्सिस्ट ऑफ टू इम्पॉर्टंट कंपोनंट. म्हणजे कोणताही ड्रग म्हणा, जे काही तुम्ही फार्मास्युटिकल याच्यासाठी किंवा थेरॉप्युटिक इफेक्टसाठी घेताय, त्या ड्रग्स मध्ये दोन कंपाऊंड असणार. एक असणार आहे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करा, नाही तर ऍटलिस्ट याच्यावरती जास्त लक्ष ठेवा. ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, आणि दुसरं असतं एक्सिपियंट, त्यालाच काय म्हटलं जातं, इनऍक्टिव्ह किंवा नॉन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. आता हे दोन्ही फॉर्म मध्ये ड्रग टॅबलेट्स बनवले जातात. समजा एक टॅबलेट आहे, त्या टॅबलेटमध्ये या दोन्ही गोष्टी असणार, पण या दोन्ही गोष्टींचा वेगवेगळा इम्पॅक्ट आहे, पण एक काय करताय, एक दुसऱ्याला सपोर्ट करताय, आणि एक रिॲक्शन कॉज करताय. एक असणारे एपीआय, दॅट इज ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. नाव ब्रेक करा, नावातच तुम्हाला कळत असेल. एक्सिपियंट जरी नाही समजलं तुम्हाला, ऍक्टिव्ह म्हणजे काहीतरी रोल, इम्पॉर्टंट रोल आहे. फार्मास्युटिकल, आपण जसं बघितलं की फार्मास्युटिकल इफेक्ट, फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणजे बॉडीमध्ये जो काही फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे त्याचा काही रोल आहे, जेणेकरून तो काय करतो, काहीतरी फंक्शन किंवा काहीतरी नॉर्मल फंक्शनिंग करणार आहे, त्याला म्हटलं जातं एपीआय, दॅट इज ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. आणि जो इफेक्ट कॉज करणार आहे तो हाच असणार, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. तर याच्यामध्ये बघा, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट काय असतो, इज द केमिकल सबस्टन्स रिस्पॉन्सिबल फॉर थेरॉप्युटिक इफेक्ट. आता थेरॉप्युटिक इफेक्ट माहिती आहे तुम्हाला, थेरॉप्युटिक इफेक्ट म्हणजे बॉडीमध्ये जो काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स एक टॅबलेट जनरेट करते, जेणेकरून आपल्याला पेन रिलीफ होतं, किंवा ॲबनॉर्मल फंक्शनिंग कसं होणार आहे, प्रॉपर होणार आहे. ते मेडिसिन्स असू शकतात, सिरप असू शकतात, ऑइलमेंट्स असू शकतात, क्रीम्स असू शकतात, सपोजिटरीज असू शकतात. या सर्वांमुळे एक थेरॉप्युटिक इफेक्ट जो डेव्हलप होणार आहे तुमच्या बॉडीमध्ये, तो कोणामुळे होतोय, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. लक्षात ठेवा ही गोष्ट. थेरॉप्युटिक इफेक्ट कॉज करण्यासाठी इम्पॉर्टंट कोण आहे, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. प्रोड्युसेस इंटेंडेड फार्माकोलॉजिकल ऍक्शन इन द बॉडी. बॉडीमध्ये जी काय ऍक्शन डेव्हलप करण्याचं काम आहे ते या मॉलिक्युल्सनी केली जातात. आता यांचं कॅरेक्टरिस्टिक काय, एकतर ते इफेक्ट कॉज करणार आहे, फार्माकोलॉजिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सेस म्हणूनच ते इफेक्ट कॉज करणार आहे. डिटरमाइन्स पोटेन्सी ऑफ मेडिसिन्स. पोटेन्सी किंवा इफिकॅसी ऑफ ड्रग हे तुम्ही समजून घेणार आहे. पोटेन्सी म्हणजे कमीत कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये जास्तीत जास्त इफेक्ट कॉज करणं. ओके, जर त्या ड्रग मध्ये किती एवढी पोटेन्सी आहे, किंवा एवढे इम्पॉर्टंट म्हणजे मॉलिक्युल्स आहेत का जे तेवढी फार्मास्युटिकल ऍक्शन किंवा थेरॉप्युटिक इफेक्ट डेव्हलप करण्याचं काम करतायत का ते मेडिसिन्स. रिक्वायर्स स्ट्रिक्ट क्वांटिटी ऑफ कंट्रोल, क्वालिटी कंट्रोल.
एक प्रॉपर क्वालिटी कंट्रोल पाहिजे, त्याच्यामध्ये दुसरे अनवॉन्टेड सबस्टन्सेस मिक्स झाले नाही पाहिजे, आणि प्रेझेंट इन डेफिनाइट कॉन्सन्ट्रेशन. एका नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन मध्ये, समजा कॉन्सन्ट्रेशन 1 mg, 50 mg, 100 mg. आपण जे काही टॅबलेट्स खातो, 1 mg चे तर नसणच ऑब्व्हियसली, 250 mg, 500 mg, ओके, ह्या जे काही टॅबलेट्स घेतो आपण, त्याच्यामध्ये अख्खीच्या अख्खी डिरेक्टली तेवढं फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स असतं का? नाही. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काय असतं, ऍक्टिव्ह कंपाऊंड प्रेझेंट असणार आहे, आणि दुसरं असणार आहे एक्सिपियंट. आता ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, ऍक्टिव्ह कंपोनेंट एक स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन मध्ये पाहिजे, जेणेकरून बॉडीमध्ये तो जास्त प्रमाणामध्ये जाऊन दुसरा काहीतरी इम्पॅक्ट होणे, म्हणून स्पेसिफिक डेफिनाइट कॉन्सन्ट्रेशन मध्ये ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे एक्सिपियंट. आता समजून घ्या, हा कसा आहे, इनॅक्टिव्ह. एपीआय कसा होता, एपीआय होता ऍक्टिव्ह, ज्याच्यामुळे थेरप्युटिक इफेक्ट होत होता. एक्सिपियंट कसा आहे, इनॅक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे बॉडीमध्ये काही सुद्धा ऍक्टिव्हिटी होत नाही. तुम्हाला वाटेल की जर याची ऍक्टिव्हिटी होत नाही तर का बरं, का मिक्स केला जातो टॅबलेट सोबत, काय गरज असू शकते याची? कसं आहे, नॉन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, इनॅक्टिव्ह आहे, याचा काही इम्पॅक्ट, फार्मास्युटिकल इम्पॅक्ट नाही, फार्मास्युटिकल इम्पॅक्ट नाही म्हणते मी. तर हे एक्सिपियंट काय करतात, ज्यावेळेस हे टॅबलेट्स किंवा एपीआय म्हणजे एक ड्रग असतो, ड्रग मध्ये काय असणार आहे, एपीआय प्लस एक्सिपियंट. आता एक्सिपियंट कसा आहे, ऍक्टिव्ह आहे, आणि हा कसा आहे, इनॅक्टिव्ह. तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, हा इनॅक्टिव्ह सबस्टन्स यासाठी टाकला जातो कारण की हा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये इम्पॉर्टंट आहे. आता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये का, समजा जे काही तुमचं ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, जेच एपीआय म्हटलं जातं, तर बॉडीमध्ये एखादी इफेक्ट कॉज करायला जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन फक्त 2 mg लागत असेल, 2 mg मोजायचं कसं, 2 mg हातात घेऊन खायचं का? नाही. ऍक्टिव्ह त्याला काहीतरी सपोर्टिव्ह फॉर्म पाहिजे ना, की ज्याच्यासोबत तो काय करेल, बाइंड करेल किंवा स्टेबल फॉर्म मध्ये राहील, आणि मग ते घेता येईल. 2 mg कोणाला देता येईल का? नाही. जर 2 mg ची टेस्ट खराब असेल तर काय कराल, जर त्याचं स्ट्रक्चर वेगळं असेल तर काय कराल? तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे एकतर मॅन्युफॅक्चरिंग. एक्सिपियंट काय करणार आहे, याच्या मॅन्युफॅक्चरिंग, याला एक प्रॉपर, समजा तुम्ही बघितलं असेल, लहान मुलं औषध घेत नाही, तर त्या टॅबलेटला काय केलं जातं, पाण्यामध्ये मिक्स केलं जातं किंवा त्यांच्या ज्यूसमध्ये मिक्स केलं जातं, तर त्यांना ते दिलं जातं. पण जर ऍक्टिव्ह कंपाऊंड मध्ये जर एक्सिपियंट नसेल तर कसा तुम्ही ऍक्टिव्ह कंपाऊंड घेणार आहे, तर इम्प्रॉपर राहील, ते डेफिनाइट कॉन्सन्ट्रेशन मध्ये घेतलं नाही जात, म्हणून याला कॉम्पॅक्ट ठेवण्यासाठी इनॅक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे एक्सिपियंट्स लागतात. स्टेबिलिटी, या कंपाऊंडला, ऍक्टिव्ह कंपाऊंडला स्टेबिलिटी कोण देतंय, इनएक्सिपियंट. त्यानंतर टेस्ट, समजा ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, ज्याची टेस्ट खूप बिटर आहे, खूप कडू आहे, खूप कडू, जे तुम्ही खाऊच नाही शकत, आता काय करणार? त्यावेळेस असे एक्सिपियंट जसं की सुक्रोज, सुक्रोज कसा लागणार आहे, स्वीट लागणार आहे, मग हा काय करतो, इनॅक्टिव्ह कंपाऊंड याची टेस्ट बॅलन्स करतो, त्याच्यामुळे तुम्ही ऍटलीस्ट ते पॅलेटेबल राहील, गिळू शकता ते टॅबलेट, अशा फॉर्म मध्ये राहते. म्हणून इनॅक्टिव्हचं काम काय, टेस्ट. दुसरं आहे अपीरियन्स. अपीरियन्स, जर तुमचा ऍक्टिव्ह कंपाऊंड खूप क्रिस्टल्स आणि किंवा खूप मायन्यूट डस्ट पार्टिकल सारखा असेल किंवा पावडर फॉर्म मध्ये असेल, तर पावडर फॉर्म घेणं प्रॉपर नाही किंवा शक्य नाही. तर त्याच्या याच्यामध्ये असे स्ट्रक्चर किंवा असे एक्सिपियंट ऍड केले जातात, जे काय करतात, एक प्रॉपर इंटेकचा फॉर्म देऊ शकतात, एक स्ट्रक्चर डेव्हलप करू शकतात, म्हणजे अपीरियन्स देणार आहे. आणि ड्रग डिलिव्हरी, ड्रग डिलिव्हरी व्हेरी इम्पॉर्टंट. ड्रग डिलिव्हरीचा अर्थ असतो ड्रग माहिती आणि डिलिव्हरी, कसं डिलिव्हर करणार आहे तुम्ही, एकतर ते सॉलो करताय, इंजेक्शनद्वारे दिलं जात आहे का, तुम्ही त्याला अप्लाय करणार आहे स्किनवरती, ओके, तुम्ही कोणत्या रूटनी घेताय, दॅट इज ड्रग डिलिव्हरी. तर ह्या ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटला बॅलन्स करण्यासाठी, मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, त्याच्या स्टेबिलिटीसाठी किंवा त्याची टेस्ट प्रॉपर ठेवण्यासाठी, त्याचबरोबर काय, त्याचं अपीरियन्स, अपीरियन्स कसं आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याची डिलिव्हरी प्रॉपर होती की नाही तेवढ्या प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन मध्ये, या सर्व गोष्टींचं काम कोण करणार आहे किंवा हे सर्व गोष्टींसाठी कोण हेल्प करणार आहे, तर एक्सिपियंट हे हेल्प करणार आहे. त्यानंतर बघा,
एक आहे, आता हे एक्सिपियंटचे टाइप्स, यांचं फंक्शन आणि आपण याचे एक्झाम्पल्स बघूया. एक आहे डायल्युटंट्स. एक असतो डायल्युटंटचा टाईप आहे, ज्याला काय म्हटलं जातं, एक्सिपियंट्स. आता हे डायल्युटंट्स असतात, ते काय करणार आहे, इन्क्रीज बल्क. बल्क म्हणजे खूप छोट्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये अशी पावडर होती, ऍटलिस्ट ते बल्क देत आहे, म्हणजे हेवी वाटेल ते, घेता येईल ते. आणि याच्यामध्ये कोण असतो, लॅक्टोज. लॅक्टोज एक डायल्युटंट आहे, ते इन्क्रीज करतं बल्क टॅबलेटचा, मेडिसिन्सचा. त्यानंतर आहे बाइंडर्स. बघा बाइंडर्स, तुम्ही जर कधी घरामध्ये काही बनवत असाल तर कधी कधी काय होतं, ते फ्लिप करायला, जे काही तुम्ही तुमच्या पॅनवरती हे करता, ऍड करता, तर ते फ्लिप करायला होत नाही. मग त्या याच्यामध्ये आपली आई काय म्हणते की त्याच्यामध्ये काहीतरी पीठ टाक, ओके, कणिक टाक. तर ते काय होतं, ते बाइंड करतं. बाइंड झाल्यामुळे काय होणार आहे, ते स्ट्रक्चर जे काही तुमचे काही हे असेल, ओके, स्टफिंग असेल, तर ती काय होते, बाइंड होते, आणि त्याच्यामुळे तुम्ही ते फ्लिप करू शकता किंवा त्याला प्रॉपरली हँडल करू शकता. तर त्याच्यासाठी इम्पॉर्टन्स काय असतात, बाइंडर्स. जर तुमचे खूप पार्टिकल्स सेपरेट फॉर्म मध्ये असतील ना, तर सेपरेट झालेले फॉर्म कसे काय घेणार, तर त्याला एकत्र करायला एक पार्टिकल लागतो, त्याचं काय इम्पॉर्टंट नाव आहे, स्टार्च. स्टार्च लागतं. होल्ड पार्टिकल्स टुगेदर, जे काय करणार आहे, पार्टिकल्सला, वेगवेगळ्या पार्टिकल्सला एकत्र आणतं. त्याच्यानंतर आहे लुब्रिकंट्स. लुब्रिकंट्स म्हणजे काय, जे काही प्रॉपर इनटेक आहे किंवा प्रॉपरली सॉल्व्ह व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी हे वापरतात. प्रिव्हेंट स्टिकीनेस, कुठेतरी स्टिक नाही झालं पाहिजे, ते प्रॉपरली गेलं पाहिजे. म्हणजे मॅग्नेशियम स्टेरेट, याचं काम काय आहे, ऍज अ ल्युब्रिकंट, आणि याला एक्सिपियंट म्हणून ऍड केलं जातं टॅबलेट्समध्ये. त्याच्यानंतर आहे डिस इंटिग्रंट्स, ब्रेक टॅबलेट्स इनटू स्टमक. टॅबलेट घेतली, टॅबलेट तुमच्या स्टमक मध्ये जाऊन ब्रेक झाली पाहिजे किंवा रिलीज झाली पाहिजे, कारण की त्याच्यातले ऍक्टिव्ह कंपाऊंड ऍब्झॉर्ब व्हायला तिथे काम सुरू होतं. याच्यासाठी इम्पॉर्टंट काय, टॅबलेट ब्रेक होण्यासाठी स्टमक मध्ये सोडियम स्टार्च ग्लायकोलेट, तर यांचे फंक्शन्स तुम्हाला लर्न करायचे. कोणता एक्सिपियंट आहे, त्यांचं एक्झाम्पल काय किंवा त्यांचं फंक्शनिंग काय आहे. आता हे प्रिझर्वेटिव्ह, ज्या प्रकारे आपण काय करतो, प्रिझर्वेटिव्ह ऍड करतो फूड मध्ये म्हणा, किंवा जे काही तुमचे चिप्स वगैरे असतात, त्यांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह काही कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतात, कारण की एखादी गोष्ट जर तुम्हाला लॉंग टाइम पर्यंत ठेवायची, तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह सुद्धा ऍड केले जातात. मग टॅबलेट्स मध्ये सुद्धा प्रिझर्वेटिव्ह ऍड केले जातात. हे काय करणार आहे, आणि हे एक्सिपियंट आहे, यांचं काम आहे का, काही थेरॉपेटिक इफेक्ट आहे का यांचा, तर नाही. पण हे ऍज अ एक्सिपियंट ऍड केले जात आहेत, म्हणजे प्रिव्हेंट मायक्रोबियल ग्रोथ. त्या टॅबलेट्स मध्ये मायक्रोबियल ग्रोथ होऊ नये, कारण की जे काही तुमचं सिरप्स असतील, सिरप्स मध्ये पण काय असतात, काही पर्सेंटेज मध्ये काय असणार आहेत, तिथे प्रेझेंट असणारे प्रिझर्वेटिव्ह, बेन्झो बेन्झाल्कोनियम फ्लोराईड. आता याचं काम काय आहे, ऍज अ प्रिझर्वेटिव्ह. स्वीटनिंग एजेस, नावावरूनच कळत असेल, काही स्वीटनेस वापरले जातात मेडिसिन्स मध्ये, त्यांचं स्वीटनेस, त्यांचं कलरिंग. आता स्वीटनेस साठी काय, इम्प्रूव्ह टेस्ट, स्पेशली टॅबलेटसाठी तर ठीक आहे, पण जे लहान मुलं असतात, लहान मुलांना ज्यावेळेस लिक्विडचे सिरप्स दिले जातात, त्यांना ते थोडे तरी गोड लागावे, नाही तर ते खातच नाही. तर याच्यामध्ये काय, सॅकरिन ऍड केलं जातं, सॅकॅरिन, जे फक्त स्वीटनिंगचं काम करणारे सॅकॅरिन. आणि हे एक्सिपियंट आहे, याचा कोणताही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट नाही, याचा कोणताही फार्मास्युटिकल इफेक्ट नाही होत. कलरिंग एजंट्स आहे, जेणेकरून अपीरियन्स चांगला दिसेल, टाट्राझिन वापरलं जातं. आणि कोटिंग एजंट्स आहे, जे काही प्रोटेक्ट ड्रग किंवा सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह, सेल्युलोजचे डेरिव्हेटिव्ह आहेत, यांचा वापर करून ते टॅबलेटला कोटिंगसाठी वापरले जातात. ओके. त्यानंतर आहे जनरल क्लासिफिकेशन. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण जनरल क्लासिफिकेशन लगेच सुरू करत नाही, कारण की तो खूप ब्रीफ टॉपिक आहे. तर याच्यामध्ये बघा, आपण जो काही ड्रग्सचा पार्ट आहे तो इथे कव्हर केलेला आहे. तर रेग्युलरली जर तुम्ही लेक्चर्स केले, तर तुमचा टॉपिक पण व्यवस्थित कव्हर होईल आणि लगेच नेक्स्ट टॉपिक तुम्हाला करता येईल. तर याच्यासाठी जरी तुम्हाला पॉसिबल असेल, तुम्ही लाईव्ह लेक्चर्स करत जा. जरी लाईव्ह लेक्चर्स पॉसिबल नाही झाले, ऍटलीस्ट जे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळत आहे, ते रेकॉर्डेड लेक्चर्स कव्हर करा, कारण की आपण इथे डिटेलमध्ये सिलेबस कव्हर करतोय. टॉपिक्स मी तुम्हाला ऑलरेडी सिलेबस सुरुवातीच्या याला सांगितलंय, कोणता सिलेबस आहे, कशा प्रकारे तुम्ही प्रिपेअर करायचे, कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. ओके, आपण पीवायक्यूज करू त्यावेळेस तर मी तुम्हाला सांगेलच, पण मी तुम्हाला आजच्या लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलंय. ठीक आहे, एक सेकंड. येस भूषण.
Stop.